नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकताच काल त्या ठिकाणी ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटाचा आयुष कोर्सेससाठीचा म्हणजेच BMS, BHMS, BUMS या कोर्सेससाठीचा त्या ठिकाणी जो काही राऊंड आहे, राऊंडचा रिझल्ट फर्स्ट राऊंडचा त्या ठिकाणी तो जाहीर झालेला आहे. आणि कट ऑफ जो आहे हा राऊंड 1चा खूप हायर साईडला त्या ठिकाणी गेलेला आपण बघितलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत कॉलेज भेटलेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आणि प्रायव्हेट BMS कॉलेजचा कॅटेगरी वाईज काय कट ऑफ गेलेला आहे स्टेट कोटाचा तो आपण या व्हिडिओमध्ये कट ऑफविषयी त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर फर्स्ट बघूयात, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांनी सेकंड राऊंडचा त्या ठिकाणी वेट करायचा आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कॉलेज वेबसाईटला व्हिजिट करून त्या कॉलेजच्या वेबसाईटवरून डॉक्युमेंट आणि फीसचा जो काही PDF आहे तो त्या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे. आणि सेकंड म्हणजे कॉलेजशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कॉलेजला फीसविषयी, डॉक्युमेंटविषयी आणि फीस जी आहे जी त्या ठिकाणी कॅटेगरीची फीस लागेल का किंवा ओपनची फीस त्या ठिकाणी पे करावं लागेल याविषयी कॉलेजला त्या ठिकाणी विचारायचं आहे. आणि त्याचबरोबर जर हॉलिडे असेल तर मग चेक दिला तर चालेल का किंवा मग DDच पाहिजे का, जर DD पाहिजे असेल तर नॅशनलाइज बँकेचाच पाहिजे का, ही त्या ठिकाणी विचारपूस कॉलेजला तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कॉलेज आवडलं असेल आणि तेच कॉलेज फिक्स करायचं असेल तर स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे. आणि जर तुम्हाला कॉलेज आवडलं नसेल, सेकंड राऊंडसाठी जायचं असेल, बेटरमेंटसाठी किंवा अपग्रेडेशनसाठी जर जायचं असेल, दुसरं कॉलेज पाहिजे असेल तर अशा केसमध्ये स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही ॲडमिशन घेतल्यानंतर. आणि जर एखाद्या मुलाला कॉलेज भेटलं आणि जर समजा फ्री एक्झिस्ट अवेलेबल आहे का, तर राऊंड फर्स्टसाठी त्या ठिकाणी फ्री एक्झिस्ट अवेलेबल आहे. कॉलेजला ॲडमिशनला नाही गेलं तरीसुद्धा त्या ठिकाणी चालणार आहे. फ्री एक्झिस्ट राऊंड 1साठी त्या ठिकाणी अवेलेबल आहे. डायरेक्ट तुम्हाला सेकंड राऊंडसाठी पार्टिसिपेट करता येणार आहे. त्यासाठी सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला परत एकदा नव्यानं प्रेफरन्स फॉर्म त्या ठिकाणी भरावे लागणार आहेत. त्याच्यानंतर प्रायव्हेट BMS कॉलेजचा कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी कट ऑफ बघूया आणि त्याचबरोबर SML बघूया, जनरल SML विषयी. तर प्रायव्हेट BMS कॉलेजचा कट ऑफ फर्स्ट ओपन कॅटेगरीचा जो काही लास्ट स्टुडंट आहे, ज्या स्टुडंटचा जनरल SML जो आहे हा 26,211 जनरल SML काय आहे 26,211 आणि या स्टुडंटचा स्कोर आहे 405. म्हणजेच प्रायव्हेट BMS कॉलेजचा ओपन कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे 405. त्याच्यानंतर ACBC कॅटेगरीचा जो काही लास्ट स्टुडंट आहे त्याचा जनरल SML आहे 27,690 आणि या स्टुडंटला मार्क आहे 391. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे हा 404 एवढा गेलेला आहे आणि या स्टुडंटचा जनरल SML आहे 26,306. त्याच्यानंतर VJ कॅटेगरीचा लास्ट स्टुडंट 404 एवढ्या मार्क्सवर लागलेला आहे आणि या स्टुडंटचा जनरल SML होता 26,333. त्याच्यानंतर NTP कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा गेलेला आहे 388 आणि जनरल SML 27,982. त्याच्यानंतर NTC कॅटेगरीचा कट ऑफ 404 एवढा गेलेला आहे आणि जनरल SML होता 26,299. NTT कॅटेगरीचा कट ऑफ 402 एवढा गेलेला आहे आणि NTT कॅटेगरीचा लास्ट स्टुडंटचा जनरल SML जो की 402 मार्क्सवर लागलेला आहे तो जनरल SML आहे 24,534. SC कॅटेगरीचा जो काही कट ऑफ आहे हा 395 एवढा गेलेला आहे आणि जनरल SML आहे 27,286 आणि ST कॅटेगरीचा कट ऑफ गेलेला आहे 305. SML आहे जनरल SML 37,488. या प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 85% स्टेट कोटा प्रायव्हेट BMS कॉलेजचा काय कट ऑफ गेलेला आहे, प्रायव्हेट BMS कॉलेजचा स्टेट कोटाचा काय कट ऑफ गेलेला आहे ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण गव्हर्नमेंट BMSचा काय कट ऑफ गेलेला आहे त्याविषयी लवकरच त्या ठिकाणी अपलोड करणार आहोत. त्याचप्रमाणे BHMSचा कट ऑफ आणि BDSचा सुद्धा कट ऑफ आपण लवकरच त्या ठिकाणी त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.